नाव कशें तुझें? माझे नाव रंगनाथ परब. रंगनाथ, म्हाका एक सांग की तुम्ही आज इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाच्या फुड्यान कित्या खातीर ही आतां भायर रस्त्यार सारकी हेचेर मातयेन बसलेली आसा? आमच्या ह्या सरकारान येदे व्हडलें सरकार आसतना आयज तुम्ही बसल्या ते सारखे हे घालून बसलेले आहा, कित्या खातीर? कितें प्रॉब्लेम तुमचो कितें? सांगता की इलेक्ट्रिक डिपार्टमेंटच्या समोर बसण्याचं कारण म्हणजे हिरे महादेव परब आणि प्रवीण हिरे परब हे एक कोण आहे? हिरे हे माझे चुलत खंयचे भाव. खंयचे? विरनोडचे हा. हे विरनोडचे ह्याच्यानी या दोघांनी एक बाय खोदलेली. त्या बायवर चंद्रकांत शेटकर साहेबांनी स्टॉपवर ऑर्डर काढलेली डेप्युटी कलेक्टर डेप्युटी कलेक्टर. आणि ती केस चालू असलेली. त्याच्या वक्तार केस चालू असून सुद्धा हे हिरे परब आणि प्रवीण हिरे परब ॲडिशनल कलेक्टर तो थंय बेकायदेशीर कामच करीत करी. त्या वक्तार तेंच्यांनी मागीर काय 1 वर्सांनी साधारण थंय बेकायदेशीर लायट घेतली. ही मी त्या डिपार्टमेंट त्या वॉटर पंपा खातीर बांयचेर. तर मी इलेक्ट्रिक डिपार्टमेंटकडे कंप्लेंट केली आणि माझ्या कंप्लेंटच्या आधाराने इलेक्ट्रिक डिपार्टमेंटने त्याची लाईट परमनंटली मग कट केली. 1 वर्षाने केली, म्हणजे सोमती करून ना उलाढाल करून कट केली. त्याच्यानंतर परत ही लाईट गेल्या सप्टेंबर 24 ह्या हिरे परबनी परत ती हायकोर्टात जाऊन घेतली. हायकोर्टात कशी घेतली? माका त्यांनी पार्टीच करून म्हणजे एकदम चोरीच्या मार्गाने घेतली आणि इलेक्ट्रिक डिपार्टमेंटावर कंप्लेंट करून घेतली. आणि इलेक्ट्रिक डिपार्टमेंटने सुद्धा माका काहीच कळवलं. खरं कळवून जाय असलं, कारण मी पहिली पार्टी असल्या ना, काहीच कळून घेतली. आणि मग हायकोर्टाने ऑर्डर काय दिली, त्यांनी त्याची ती लाईट लावपाची इलेक्ट्रिक डिपार्टमेंटात डायरेक्ट केली. आणि जसं कलेक्टरने डेप्युटी कलेक्टरने जसं तो ती बाईची केस चालू आहे ना ड्रॉप केली, म्हणजे ती डिस्पोज केली. जर ती हिरे परबच्या वाटेन झाली तर ती बाय दवरपाची असं त्याचं मिनिंग हा. आणि जर माझ्या वाटेन झाली तर ती बाय तर ती लाईट तिने कट करपाची. आता डेप्युटी कलेक्टरनी फाटल्या महिन्यात ऑर्डर पास केल्या हिरे महादेव परबच्या अगेन्स्ट, बरोबर. त्याच्या तर अगेन्स्ट केल्या म्हणून मी कंप्लेंट केली. त्याची आता लाईट काढा, पण इलेक्ट्रिक डिपार्टमेंटनी म्हाका सांगला आपण त्याची लाईट काढतो ना. खंयचे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट तुका पडटा? पेडण्याचे लाईट काढतो ना. कित्याक काढतो ना, तर आपण ते लॉ डिपार्टमेंटाक काढला. तर मी इलेक्ट्रिक डिपार्टमेंटाक एक नोटीस धाडला की तुम्ही बेगिना लॉ काय तो निर्णय घ्या, अदरवाईज मी उपोषणाक बसतलो. म्हणजे तू आज सांगलेलं त्यांना उपोषणाक बसतो ओके, सगळे 1 महिन्यावर मी त्याला लेटर दिलं की आपण लाईट काढा हायकोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे, कारण आम्ही हायकोर्टात मेहनत पैसे जातात ना आमचे खर्च. त्याच्यात तर आपण वटू साहेब जे आहेत ना, वटू सावंत साहेब अजून काय निकाला ना, ते सांगतात आम्ही लॉ डिपार्टमेंटात धाडलेला. जर आमचं लॉ डिपार्टमेंट सांगात आमका की ही लाईट कट करतो अदरवाईज कट करतो ना, म्हणजे त्यांना काय दिसतं वटू सावंत साहेबाक की त्यांचं लॉ डिपार्टमेंट मोठो हायकोर्ट मोठो, म्हणजे हायकोर्टात तो मानणं ना असं झालं. आणि अजूनही त्यांनी एक मिस्टेक केला की त्यांनी डेप्युटी कलेक्टरच्या ऑर्डरीत सुद्धा एक संशय व्यक्त केला. ते इलेक्ट्रिक डिपार्टमेंट माका लेटर काय झालं की डेप्युटी कलेक्टरने कित्या देऊ ना लाईट काढून जाई म्हणा. त्याच्यानंतर डेप्युटी कलेक्टर तो समज ना लाईटीचा डिपार्टमेंट आपण डेप्युटी कलेक्टर मिळलो. डेप्युटी कलेक्टरने आपल्याला काय सांगलं की आपण त्याला लाईट देऊ ना, आणि लाईटीचा डिपार्टमेंट आपला लाईट त्यांनी दिला, त्याने काढपाची लाईट तो कित्या काढणार ना. ते विरुद्ध पक्षाचा जो हिरे परबचा जो चिला प्रवीण हिरे परब हो एक ॲडिशनल कलेक्टर पदाक हा खंयसर राहतो तो पणजे असता. त्याच्या वशिल्यावर हे काढणं ना, कारण मग अधिकारी आणा तो आम्ही सामान्य लोक असतो तर काढले. सेकंड दुसरी गोष्ट आणखी ह्यांच्यानी काय केलं, लाईट ठेका दिली, ते का बाईक दिली ओपन पाहिजे एकदम डेंजर पोझिशन मध्ये त्या बाईक ही लाईट दिलेली आहे. आणि अजूनही ते काढणं. माझी मागणी आहे सरकारकडे की ती लाईट त्यांनी बेगिनं काढावी आणि माका न्याय देऊ. कित्याक हायकोर्टाची न्याय मागताय तू कितकी वर्षा झाली? साधारण मी पहिले एकदा काढलेली, सेकंड परत झाली, हे आता मी परत मागतोय. आणि खूप वर्ष माझे असे त्या अधिकारी हा प्रवीण हिरे परब त्याच्या विरुद्ध माझे बरेचसे केस होतात. माका काय न्याय मिळणार, कारण बऱ्याच ठिकाणी माझ्याकडे त्याच्याकडे पुरावे सुद्धा तसे की तो त्या अधिकाऱ्यांना माझ्या अगेन्स्ट जे माका जे मदत करतात की असतात त्यांना तो त्यांच्यावर दडपण वाटतं, दबाव वाटतं. कदाचित माका सावंत साहेबावर सुद्धा त्याचा दबाव असतोला, त्याच्यामुळे सावंत साहेब असे बोलतात. कारण हो ती कामं खूप करतात. आणि तशी माझ्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा फाटी बरेच मॅटर केलेले ह्या प्रवीणनी. काहीतरी फाटी त्याची इलिगल घराची इलिगल सिमेंट पोलची कंप्लेंट केलेली मी. त्या वक्तात त्यांनी त्याच भानगड केलेली ह्या प्रवीणनी. काहीतरी ते
तो तलाठी मुन्ने तलाट्याक त्यांनी लवण देख त्यांनी दम दिलेलो थंय जाऊ नका म्हाका सुद्धा त्यांनी गाडी चवलेले म्हाकाच नव्हतं तर प्रत्यक्षात हेका सुद्धा आमचो माझे माजी सीएम लक्ष्मीकांत पार्सेकर सर आमचो हे जो माद्र्याचो आमदार आहे ना कोणतो जी आरोलकर यांच्याही विरोधात बोललो त्यांकाय त्यांनी बिनधास्त गाडी चालवली त्याची माझ्याकडे रेकॉर्डिंग हा त्याच्या आवाजाची परत तो कौशिक देसाई मामलेदार कौशिक देसाई आणि त्याचा स्टाफ म्हणजे लवण दे परत सर्वेश भंडारी ह्यांच्या विरुद्ध बोललो आणि ह्यांकाय त्यांनी गाडी चालवलेली आहे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे पुरावा माझ्याकडे आहे कोण नाव त्याचं राजेश भंडारी आणि खूप माका तर त्यांनी बॉम्बनी उडवण्याची ह्या प्रवीणनी धमकी दिली सुरंग घालून उडवपाची धमकी दिली कोणी प्रवीण परबनी मी कंप्लेंट केली आहे पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनवाल्यान कितें केला काय ना मी आपली कंप्लेंट दोन आणि आता तर म्हाका भय आहे कित्याक माझे केसी ह्या पेडण्याच्या कलेक्टरकडे जे माझे केसी चालू असलेले ना हे सगळे झालेले आहेत जवळजवळ सोपलेले आहेत ते आता वयल्या कोर्टात आहेत तर वयल्या कोर्टात असल्याने म्हाका ह्याच्यापासून भय ह्यांनी म्हाका धमकी दिलेली आहे प्रवीणनी काय तर आपण तुका आज ना फाल्या मारतलो म्हणून सुरंग बांधून मारतलो कापतलो आणि माझ्यामुळे त्यांना सगळ्यांक हेच धमकी आहेत जसे काय पार्सेकर सर त्या सगळ्यांच्या विरुद्ध बोलले समजा हे आता तुझे हे जर सॉल्व जावंक ना जाल्यार तुजी फुडली ऍक्शन काय आसतली आपण काय नंतर कंट्रोल करून आत्महत्या करतो इलेक्ट्रिक डिपार्टमेंट समोर कारण आपण मेहनत केलेल्या हायकोर्टपर्यंत लढलेलो गेलेलो आणि हायकोर्टाचं डिसिजन आवडलं हायकोर्टाच्या डिसिजन प्रमाणे ह्या जावकच जायचा आज तुका वर्सां कितकी म्हाका जवळजवळ 53 वर्सां 53 वर्सां नाव सांग म्हाका माझे नाव रंगनाथ काळेपण विरनोड्या रंग अपोजिट पार्टी आहे ते प्रवीण हिरेप्रम आणि हो हिरे मारेपण फक्त हे दोघं आपल्या पोझिशनच्या जीवावर आपण त्रास रंगनाथ परब म्हण एक आता तुमच्या गेटीच्या भायर बसलेलो आसा तेचे म्हणणे अशें आसा की इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान ऑर्डरी तेजे कडेन आसतना हायकोर्ट आसतना परत डेप्युटी कलेक्टराची ऑर्डर आसतना इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हे खंय ती एक्शनीर खंय तेच्या कांयच रिप्लाय ताका दिना अशें तेजें म्हणणें आसा कितें एक्चुअली कितें प्रॉब्लेम जालो रंगनाथ कालेचे आपले हायकोर्ट त्यांचे ते डिस्प्यूट आहे हिरे परब आणि रंगनाथ परब हायकोर्ट ऑर्डर येयल्ली आमकां टू रिकनेक्ट दॅट कनेक्शन बेज ऑन हायकोर्ट ऑर्डर आमी रिकनेक्ट केली आणि सबसिक्वेंटली हायकोर्ट ऑर्डरीन कितें म्हटलेलें आमकां ते डिपेंडींग अपॉन इट्स दॅट रिकनेक्शन रिस्टोरेशन वील डिपेंड्स अपॉन द ऑर्डर ऑफ द डेप्युटी कलेक्टरान ऑर्डर दिली पण डेप्युटी कलेक्टरान ऑर्डर दिताना कितें म्हणजे लँड युजाचे बरयलें म्हणून ती इलेक्ट्रिसिटीचे थंय कितें ना म्हणून हांवें कितें केलें म्हाज्या हायर अथॉरिटीक धाडलें टू गिव मी ओपिनियन वेदर टू डिस्कनेक्ट द सेट कनेक्शन ऑर नॉट आमकां ते इन प्रोसेस आसा ते येतलें सगळें ताका इंटिमेशन सुद्दां हांवें ताका केलां हे लेटर ताका रजिस्टर रेडी धाडलेली हे लेटर तुज्या सायडीन तुवें केला इंटिमेट केला ताका आनी तेणें बरयल्लें आसा हांवें ताका will be initiated only when higher authority आमकां येयलें